आर्यन आरशासमोर उभा होता. देखण्यात शेरवानीत अगदी राजेशाही आणि आकर्षक दिसत होता. संध्या त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती. तिने काळजीपूर्वक त्याच्या डोक्यावर पगडी ठेवली आणि बासीकाम नीट करत त्याला परफेक्ट वरासारखा सजवला. त्यानंतर ती त्याला मंडपाकडे घेऊन गेली. तिचं मन आतून गुप्त आनंदाने भरून आलं होतं. दरम्यान काव्याच्या मैत्रिणी उत्साहाने गंगाधर दास यांना सांगतात की ती तयार आहे. ते तिच्या खोलीत जाताच थबकतात. काव्य अतिशय सुंदर दिसत होती. भव्य साडीमध्ये, जणू काही देवदूतच. तिच्या हातात नाजूक बांगड्या, गळ्यात चमकणारे हार आणि कपाळावरचं पवित्र बासीकाम. तिचं सौंदर्य अवर्णनीय होतं. गंगाधर दास यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू दाटतात. ते तिच्याकडे जातात आणि तिला मिठीत घेतात. बेटी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. माझी छोटी मुलगी नव्या आयुष्यात पाऊल ठेवते, यापेक्षा मोठा आनंद मला नाही. पण काव्या मात्र विचित्रपणे शांत होती. तिच्या कपाळावर घामाचा थेंब ओघळत होता. हात हलकेसे थरथरत होते. गंगाधर दास आपल्या आनंदात इतके गुंतले होते की त्यांना तिची घालमेल जाणवलीच नाही. पंडितजींचा आवाज पुन्हा एकदा हॉलमध्ये घुमला, वधूवरांना बोलावत. डोळ्यातले अश्रू पुसत गंगाधर दास काव्याचा हात धरून तिला मंडपाकडे घेऊन गेले. आर्यन आधीच पवित्र अग्नीसमोर बसलेला होता. संध्याने काळजीपूर्वक काव्याला त्याच्या बाजूला बसवलं. तिचं मन मात्र दुष्ट आनंदाने नाचत होतं. भैया, आज तुझा नाश होणार आहे. काही क्षणांत काव्या माझी सून बनेल आणि मग तुझं सगळं, तुझी संपत्ती, तुझी सत्ता, सगळं माझं होईल. ती मनातच हसली, चेहऱ्यावरचा आनंद दाबत. मंत्रोच्चारांच्या गजरात दोघांनी एकमेकांना हार घातले. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनो हरी. पंडितजींचा आवाज घुमला. त्यांनी या नात्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर ते आर्यनकडे वळले. बेटा, आता मंगळसूत्र उचल आणि वधूच्या गळ्यात बांध. आर्यनने मंगळसूत्र हातात घेतलं. त्याची बोटं त्या पवित्र दोऱ्याला स्पर्श करताच थांबा. संपूर्ण मंडपात एकच खळबळ उडाली. काव्याने अचानक आर्यनचा हात पकडला आणि त्याला थांबवलं. संध्याच्या डोळ्यात भीती दाटली. गंगाधर दास धक्का बसून म्हणतात, काव्या, तू काय करतेस? लग्नाच्या मध्ये असं उठायचं नसतं. हे अशुभ आहे. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? काव्य डोळ्यांतून अश्रू वाहत म्हणते, पप्पा, मी हे करू शकत नाही. मला हे लग्न करायचं नाही. गंगाधर दास धक्क्यात येऊन म्हणतात, काय? काही क्षणात मंगळसूत्र बांधायचं आहे आणि आता तू म्हणतेस की तुला लग्न करायचं नाही? हे काय वेडेपण आहे? काव्य म्हणते, आपला हार काढून फेकत, माफ करा पप्पा, पण मी आर्यनशी लग्न करू शकत नाही. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. संध्याचं मन वेगाने विचार करू लागलं. काव्या काय बोलतेय? फक्त 2 दिवसांपूर्वी ती आर्यनशी लग्न करण्यासाठी आतुर होती. ती चेन्नईपर्यंत आली, माझ्याकडे विनवणी केली, फक्त तिच्या वडिलांसाठी नाही तर तिच्या प्रेमासाठी. आणि आता शेवटच्या क्षणी नकार देतेय. हे काहीतरी चुकीचं आहे. स्त्रीचं प्रेम अढळ, कायमचं असतं. आयुष्यात एकदाच खरं प्रेम होतं. मग हे काय चाललंय? गंगाधर दास चिडून म्हणतात, का? तू स्वतः कबूल केलं होतंस की तुला लहानपणापासून आर्यनवर प्रेम आहे. मग एका रात्रीत असं काय बदललं? काव्या कापऱ्या आवाजात म्हणते, पप्पा, मला आर्यनवर प्रेम होतं, पण 2 दिवसांपूर्वी मी दुसऱ्या एका मुलाला पाहिलं आणि मला त्याच्यावर प्रेम झालं. आता माझं मन कोणाचं तरी दुसऱ्याचं आहे. मी आर्यनशी लग्न करू शकत नाही. हे ऐकून सगळ्यांच्या तोंडून एकच उसासा निघाला. गंगाधर दास यांच्या डोळ्यात राग पेटला आणि त्यांनी काव्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. गंगाधर दास रागाने ओरडत म्हणाले, तुझ्यात अजिबात लाज शरम उरली नाही का? प्रेम काही खेळ नाही. एखाद्याला पाहिलं आणि लगेच प्रेम झालं असं म्हणायचं? तुझ्याकडे हृदय आहे की नाही? संध्या सगळं बारकाईने पाहत होती. तिच्या मनात शंका निर्माण झाली. नाही, हे खरं नाही. ही माझी ओळखीची काव्य नाही. स्त्रीचं मन इतकं पटकन बदलत नाही. मग ती खोटं का बोलतेय? काय लपवतेय ती? काव्य रडत म्हणते, कृपा करा पप्पा, हे लग्न थांबवा. गंगाधर दास संतापून म्हणतात, बस, लगेच मंडपात बस, मुहूर्त निघून जातोय. काव्य डोकं हलवत नकार देते. काव्य आवाज चढवत म्हणते, नाही पापा, ज्याच्यावर प्रेम नाही त्याच्याशी मी लग्न करू शकत नाही. तुम्ही मला जबरदस्ती करू शकत नाही.
गेस्टमध्ये कुजबूज सुरू झाली. छी छी, काय निर्लज्ज मुलगी आहे. कपड्यांसारखे प्रेमी बदलते आहे. सगळ्यांसमोर वडिलांची अब्रू घालवते आहे. त्या कुजबुजीने गंगाधर दास यांच्या कानात आग पेटली. अपमान आणि राग एकत्र येऊन असह्य वेदना बनल्या. त्यांनी मुठी आवळल्या. डोळे लाजेने धुसर झाले. शेवटच्या वेळेस त्यांनी मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिचं मौन तिचा निर्णय स्पष्ट करत होतं. तेच त्यांचं तुटण्याचं क्षण होतं. गंगाधर दास आवाज तुटत म्हटले, मग निघून जा, निघून जा माझ्या घरातून. पुन्हा कधीच तुझं तोंड मला दाखवू नकोस. जड मनाने त्यांनी तिला हॉलच्या बाहेर ढकललं. अश्रूंमध्ये भिजलेली काव्या रस्त्यावर येऊन पडली. तिचं हृदय तुटलं होतं. ती कुठे जाईल? तिच्याकडे घर नव्हतं, पैसे नव्हते आणि कोणी आधार नव्हता. वडिलांच्या नकाराने तिचं मन पूर्णपणे तुटलं. तिने आपल्या बांगड्या फोडल्या, दागिने काढून फेकले. जणू तिच्या तुटलेल्या स्वप्नांचे तुकडेच ती दूर करत होती. वाटसरू तिला आश्चर्याने पाहत होते, काही कुचबुजत, काही दया करत. दरम्यान लग्नाच्या हॉलमध्ये गंगाधर दास जमिनीवर कोसळले. त्यांनी स्वतःच्या डोक्यावर मुठी मारल्या. त्यांच्या आत्म्याला असह्य वेदना होत होत्या. त्यांची मुलगी, त्यांचा अभिमान निघून गेली होती. अचानक त्यांना चक्कर आली. दृष्टी धुसर झाली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आणि मग सगळं काळं. आर्यन घाबरून ओरडत म्हणतो, मामा. तो धावत त्यांच्याजवळ गेला. काही मिनिटांतच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना गंभीर अवस्थेत ॲडमिट केलं. डॉक्टर म्हणतात, यांचं हृदय कमजोर आहे. ताणामुळे ब्लड प्रेशर खूप वाढलं आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत, पण पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत. आर्यनच्या मनात भीती पसरली. पण संध्याच्या मनात फक्त एकच विचार पेटला होता, जर काव्याने दुसऱ्याशी लग्न केलं तर माझा सगळा प्लॅन कोसळेल. मला तिला परत आणावंच लागेल. पण कसं? आणि अशा प्रकारे खरी लढाई आता सुरू झाली होती. आर्यनचं लक्ष रिसेप्शनजवळ ठेवलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीकडे जातं. तो हळूहळू तिकडे चालत जातो, मन अपराधीपणाने भरलेलं. देवासमोर हात जोडून तो डोळे मिटतो आणि गंगाधर दास यांच्या प्रकृतीसाठी मनोमन प्रार्थना करू लागतो. आर्यन मनात तडफडत म्हणतो, मामाजी, मला माफ करा. माझ्यामुळेच तुम्ही आज या गंभीर अवस्थेत आहात. आज जे काही घडलं, काव्याला सहन करावी लागलेली प्रत्येक अपमान, तुमच्या कुटुंबाचा तुटलेला आनंद, हे सगळं माझ्यामुळेच झालं. तो निराशेने डोकं पकडतो. जर मी आधीच सत्य सांगितलं असतं तर हे काहीच घडलं नसतं. दरम्यान काव्या तासनतास चालून थकलेली एका झाडाच्या सावलीत कोसळते. ती झाडाच्या खोडाला टेकून बसते. तिचा श्वास धापा टाकत असतो. शरीर थरथरत असतं. क्षणभर डोळे मिटताच तिच्या आणि आर्यनच्या मनात कालचे प्रसंग पुन्हा जिवंत होतात. काल आर्यन चेहऱ्यावर राग आणि वेदना घेऊन त्याची आई संध्यासमोर उभा होता. त्याचा आवाज भावनांनी भरलेला होता. आर्यन म्हणतो, आई, माझ्याशी न विचारता तुम्ही माझं लग्न कसं ठरवलंत? मी काव्याशी लग्न करू शकत नाही. माझं मन कोणाच्या तरी दुसऱ्याचं आहे. तिचं नाव गंगा आहे. आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून एकमेकांवर प्रेम करतो. मग तुम्ही मामाजींना कसं सांगितलं की मी या लग्नाला होकार दिला आहे, जेव्हा मी कधीच दिला नव्हता? त्याचा आवाज हताशपणे वाढतो. मी कामात व्यस्त होतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घ्याल. मला मामाजींना सत्य सांगायलाच हवं. ते रागावतील, पण मी त्यांना विनंती करेन की हे लग्न थांबवावं. मी नेहमी काव्याला फक्त मैत्रीण म्हणून पाहिलं आहे. मी त्यांना समजावेन. मला ते करावंच लागेल. संध्याच्या डोळ्यांत राग चमकतो. तिच्या मनात सुडाची आग धगधगत होती. संध्या मनात म्हणते, जर आर्यनने नकार दिला तर माझा सगळा बदला अपूर्ण राहील. मी माझ्या भावाची संपत्ती कशी मिळवणार? जर त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं तर माझे सगळे प्रयत्न वाया जातील. ती आर्यनकडे कठोर नजरेने पाहते. संध्या म्हणते, आर्यन, मला तुझ्या या तथाकथित प्रेमाशी काहीही देणं घेणं नाही. गंगाला विसर, सगळं विसर. उद्या तू त्या मंडपात बसशील आणि काव्याशी लग्न करशील. ती त्याच्याजवळ येते. तिचा आवाज धोकादायक कुजबुजीत बदलतो. मी माझ्या भावाला शब्द दिला आहे. जर तू आता सत्य सांगितलंस तर तो फक्त तुझ्यावरच नाही, माझ्यावरही रागवेल. आपल्या कुटुंबाच्या इज्जतीचा विचार कर. लग्नाची सगळी तयारी झाली आहे. पाहुणे आले आहेत. आता जर तू नकार दिलास तर आपली किती बदनामी होईल याचा विचार केलास का? मी ते होऊ देणार नाही. आर्यन तिला अविश्वासाने पाहतो. त्याचं मन तुटत असतं. आर्यन विनवणी करत म्हणतो, आई, समजून घ्या ना.
माझं मन कोणाच्या तरी दुसऱ्याचं आहे. मग मी काव्याशी कसं लग्न करू? माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. संध्याचा संयम संपतो. ती त्याच्याकडे कठोरपणे पाहते. संध्या धमकावत म्हणते, बस, मी सांगते तसं कर. जर तू नकार दिलास किंवा माझ्या भावाला याबद्दल एक शब्द जरी सांगितलास तर लक्षात ठेव, तुझी ही आई जिवंत राहणार नाही तुझा विश्वासघात पाहायला. इतकं बोलून ती रागाने तिथून निघून जाते आणि आर्यन तिथेच थिजून उभा राहतो. त्या रात्री आर्यन आपल्या खोलीत बसलेला असतो, मन अस्वस्थतेने भरलेलं. जर मी काव्याशी लग्न केलं तर गंगाशी हा मोठा विश्वासघात असेल. आम्ही एकत्र कितीतरी सुंदर क्षण जगलो. प्रेम, आनंद, वचनं. मी चेन्नईहून निघताना तिला वचन दिलं होतं की मी परत येईन आणि तिला माझ्या घरी घेऊन जाईन. आत्ता ती माझी वाट पाहत असेल, आशेने भरलेल्या डोळ्यांनी. जर मी आईसाठी हे लग्न केलं तर मी गंगाचं हृदय तोडेन आणि स्वतःलाही फसवेन. मी असं होऊ देऊ शकत नाही. तो विचारात पडून दाढीवर हात फिरवतो. हे लग्न फक्त काव्यच थांबवू शकते. निर्धाराने तो काव्याच्या खोलीकडे धाव घेतो. आत काव्य आनंदाने उजळलेली भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर उभी असते. काव्य हसत म्हणते, कृष्णा, धन्यवाद. माझी सगळी भीती दूर झाली आहे. पप्पा आणि आत्या पुन्हा एकत्र आले आणि आर्यन याने माझं प्रेम स्वीकारलं. उद्या मी त्याची पत्नी बनेल. माझ्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी मी खूप काही सहन केलं, पण या क्षणासाठी सगळं सार्थक झालं. एका मुलीला तिच्या आवडत्या माणसासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा अजून काय हवं असतं. ती लाजते, दारावर टकटक होते आणि ती दचकते. दार उघडताच आर्यनला पाहून तिचं हृदय जोरात धडधडू लागतं. काव्य आश्चर्याने म्हणते, आर्यन, या वेळेला? आर्यन पटकन आत येतो आणि दार बंद करतो. त्याचा चेहरा घामाने भिजलेला असतो. आर्यन घाबरून कापऱ्या आवाजात म्हणतो, काव्या, मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. फक्त तूच मला वाचवू शकतेस. काव्या गोंधळून म्हणते, आर्यन, काय झालं? तू एवढा घाबरलास का? आर्यन निराशेने भरलेल्या आवाजात तिला सगळं सांगतो. गंगा, तिच्यावरचं त्याचं प्रेम आणि त्याच्या आईच्या धमक्या. आर्यन हात जोडून विनंती करत म्हणतो, काव्या, कृपया समजून घे. मी गंगाला सोडू शकत नाही. माझं मन दुसऱ्याचं असताना मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. माझ्या आईने धमकी दिली आहे की मी नकार दिला तर ती स्वतःचं आयुष्य संपवेन. माझ्याकडे पर्याय नाही काव्या. पण तू हे लग्न थांबवू शकतेस. मामाजी तुला खूप प्रेम करतात. तू जर नकार दिलास तर ते लगेच हे लग्न रद्द करतील. तो तिच्या पायांवर पडतो. मी विनंती करतो काव्या, मला वाचव. मला गंगासोबत राहू दे. काव्या स्तब्ध उभी राहते. तिचं संपूर्ण जग कोसळल्यासारखं वाटतं. जणू कोणीतरी तिच्या हृदयात खंजीर खुपसला आहे. काव्या मनात तुटून म्हणते, आर्यन का? मी त्याच्यावर आयुष्यभर प्रेम केलं. प्रत्येक क्षण, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक त्याग सगळं त्याच्यासाठी होतं. आणि आज तो म्हणतोय की त्याला दुसरी कोणीतरी आवडते. एका क्षणात त्याने सगळं संपवलं. ती काही बोलण्याआधीच बाहेर पावलांचा आवाज ऐकून आर्यन दचकतो. आर्यन हळू आवाजात घाबरून म्हणतो, कोणीतरी बाहेर आहे. मला आता जावं लागेल, नाहीतर कोणी पाहिल. तो मागे वळतो, आवाज तुटलेला. काव्या, माझं आयुष्य तुझ्या हातात आहे. कृपया माझी ही शेवटची विनंती मान. हे लग्न थांबव. मला गंगासोबत राहू दे. तो तिथून निघून जातो. काव्य हादरलेली मागे सरकते. तिचं हृदय दुःखात बुडतं. ती दार लावते आणि जमिनीवर कोसळते. अनावर रडू लागते. काव्य आक्रोश करत म्हणते, कृष्णा, माझ्याबरोबर असं का केलंस? मी डोळे उघडल्यापासून त्याच्यावर प्रेम केलं. मग त्याला दुसरी कशी आवडली? आणि तो मला त्याला सोडून दे म्हणतोय? ती संपूर्ण रात्र रडत राहते. मनात विचारांची वादळं. मला माझ्या कझनला जबरदस्तीने लग्न करायला लावायचं नाही. जर मी असं केलं तर आम्हा दोघांनाही आनंद मिळणार नाही. तो कायम दुःखात राहील आणि मी ते सहन करू शकणार नाही. पहाट होताच ती निर्णय घेते. मी माझं प्रेम त्यागेन, फक्त माझ्या कझनच्या आनंदासाठी, जरी त्यामुळे ती पूर्णपणे तुटली तरी. आणि म्हणूनच काव्याने मंडपात नाट्यमयरित्या नकार दिला. स्वतःचं हृदय तोडून आर्यनला स्वातंत्र्य देण्यासाठी. पण तिचा त्याग कुणालाच दिसला नाही. उलट संतप्त गंगाधर दास यांनी तिला घराबाहेर काढलं. हॉस्पिटलमध्ये थोड्याच वेळात डॉक्टर ICUमधून बाहेर येतात आणि आर्यनच्या मनात दिलासा निर्माण होतो. डॉक्टर म्हणतात, रुग्ण आता धोक्याबाहेर आहेत आणि शुद्धीवर आले आहेत.
त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते लवकर बरे होत आहेत. खरं तर त्यांनी डोळेही उघडले आहेत आणि ते अगदी ठीक आहेत. जर सगळं असंच सुरळीत चालू राहिलं तर लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल. तुम्ही आज जाऊन त्यांना भेटू शकता. आर्यन आनंदाने भारावून जातो. त्याच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटतात. त्याच्या मनावरचं मोठं ओझं हलकं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटतं. दुसरीकडे काव्य अचानक जागी होते. तिचं डोकं थोडं दुखत असतं. ती घाबरून आजूबाजूला पाहते. ती एका जुन्या झिजलेल्या खाटेवर पडलेली असते, एका साध्या झोपडीत. भिंती मातीच्या असतात आणि एका कोपऱ्यात मंद तेलाचा दिवा लुकलुकत असतो. तिच्या मनात अचानक भीतीची लाट उठते. काव्या घाबरून स्वतःशी हळू आवाजात म्हणते, मी मी कुठे आहे? माझ्यासोबत काय झालं? कुणीतरी मला पळवून आणलं का? मी इथे कशी आले? तेवढ्यात माधव आत येतो, हातात गरम दुधाचा मातीचा कप घेऊन. माधव हसत दिलासा देत म्हणतो, काव्याजी, देवाचे आभार, तुम्ही शुद्धीवर आलात. आता बरं वाटतंय ना? काव्या त्याला पाहून दचकते. काव्या आश्चर्याने म्हणते, तू तू तोच आहेस ना, जो मला ट्रेनमध्ये भेटला होता, ज्याला मी पैसे दिले होते? काव्या गोंधळून म्हणते, मी इथे कशी आले? आपली फक्त ट्रेनमध्ये थोडीशीच भेट झाली होती, बरोबर? मला तुझं नाव नीट आठवत नाही, पण चेहरा ओळखीचा वाटतोय. कृपया सांग, माझ्यासोबत काय झालं? मी इथे कशी आले? माधव शांतपणे हसतो आणि तिच्या खाटेजवळ एक लाकडी स्टूल ओढून बसतो. माधव म्हणतो, काव्याजी, मी माझ्या परिसरात चालत होतो तेव्हा मला तुम्ही एका झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडलात. तुम्हाला पाहताच मला तुमची दया आठवली. तुम्ही मला दिलेली मदत. मी तुम्हाला जागं करण्याचा प्रयत्न केला, पाणी शिंपडलं, पण तुम्ही शुद्धीवर आलात नाही. अशा अवस्थेत तुम्हाला तिथे सोडणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी आणलं. माधव कृतज्ञतेने म्हणतो, माझ्या आईचं प्राण तुम्ही वाचवलंत. मग तुम्हाला गरज असताना मी कसं दुर्लक्ष करू शकलो असतो? पण माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करता येईल. मी एक गरीब माणूस आहे, म्हणून मी माझ्या ओळखीच्या एका वैद्याला बोलावलं. त्यांनी तुम्हाला तपासलं आणि सांगितलं की उष्माघातामुळे तुम्ही बेशुद्ध पडल्या होतात. त्यांनी औषधं दिली, जी मी काळजीपूर्वक तुम्हाला दिली. त्यांनी सांगितलं होतं की काही तासांत तुम्हाला शुद्ध येईल आणि ते खरं ठरलं. आता तुम्ही जागे आहात. अजून अशक्त वाटतंय का? काव्य भावूक होऊन म्हणते, माधवजी, मी तुमचे आभार कसे मानू हेच समजत नाही. मी तुमच्यासाठी फक्त एक छोटीशी मदत केली होती, पण तुम्ही ती लक्षात ठेवून माझी इतकी काळजी घेतलीत, जेव्हा मी पूर्णपणे असहाय्य होते. तुम्ही दिलेली औषधंही खूप उपयोगी ठरली. आता मला खूप बरं वाटतंय. जर दुसरा कुणी असता तर कदाचित मला तसंच सोडून गेला असता. पण तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. मी मनापासून आभारी आहे. माधव नम्रपणे हसत म्हणतो, काव्याजी, तुम्हाला ती छोटी मदत वाटत असेल, पण माझ्यासाठी ती आयुष्यभर विसरता येणार नाही. 7 जन्मातही नाही. माझी आईच माझं सगळं जग आहे. ती फक्त तुमच्यामुळे वाचली. जर तुम्ही मला वेळेवर पैसे दिले नसते तर तिचं ऑपरेशन झालं नसतं आणि मी तिला कायमचं गमावलं असतं. तुमच्या दयेमुळे मला माझी आई परत मिळाली. मी तुमचा कायम ऋणी राहीन. मी कितीही सेवा केली तरी तुमचे उपकार फेडू शकत नाही. काव्य त्याच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन म्हणते, कृपया असं बोलू नका माधवजी. हे असं समजा की एखादा मित्र गरजेच्या वेळी तुमच्यासोबत उभा राहिला. मी कधीच बदल्यात काही अपेक्षा ठेवली नव्हती. तुमची कृतज्ञता हीच माझ्यासाठी खूप आहे. काव्य उत्सुकतेने म्हणते, तसं पाहिलं तर तुमची आई आता कशी आहे? ती पूर्णपणे बरी झाली का? मला तिला भेटायला आवडेल. माधवचा चेहरा अचानक गंभीर होतो. त्याचं हसू मंदावतं. माधव सुस्कारा टाकत म्हणतो, हो, माझी आई कॅन्सरमधून पूर्णपणे बरी झाली आहे. ऑपरेशन यशस्वी झालं. पण त्याचा आवाज गंभीर होतो. ती माझ्या लग्नाबद्दल खूप चिंतेत आहे. मी जवळजवळ 30 वर्षांचा आहे आणि मी गरीब असल्यामुळे तिला वाटतं की माझ्याशी कोणी लग्न करणार नाही. हाच विचार तिला आतून खाऊन टाकतोय. ती पुन्हा अंथरुणाला खिळली आहे. आजारीपणामुळे नाही, तर काळजीमुळे. तिची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तो नजर वळवतो. त्याच्या मुठी घट्ट आवळतात. माधव आवाज तुटत म्हणतो, जर हा शारीरिक आजार असता तर मी तिला डॉक्टरकडे नेलं असतं, औषधं दिली असती. पण जेव्हा एखादा माणूस मनाने त्रास सहन करतो तेव्हा कोणता डॉक्टर त्याला बरा करू शकतो? तिचं दुःख मी कसं कमी करू? काव्या खंताने म्हणते,
मला माफ करा. माझ्या प्रश्नांमुळे तुम्हाला दुःख द्यायचा हेतू नव्हता. माधव हसण्याचा प्रयत्न करत म्हणतो, ठीक आहे. तिचं दुःख नेहमी माझ्या मनात असतंच. मी काहीही केलं तरी तिची काळजी थांबत नाही. काव्य हळू आवाजात म्हणते, प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी असते. ते स्वाभाविक आहे. पण तुम्ही लग्नाचा विचार करू शकता ना. जर तिने तुम्हाला स्थिर झालेलं पाहिलं तर कदाचित तिला शांती मिळेल आणि ती बरीही होईल. माधव हळूवार मान हलवत म्हणतो, हो, मला लग्न करायचं आहे. या वयात कोणाला नको असतं. पण मी एक मजूर आहे. दिवसाला फक्त 100-200 रुपये मिळतात, जे फक्त माझ्या आणि आईच्या पोटासाठी पुरतात. अशा परिस्थितीत मी लग्न केलं तर माझ्या पत्नीचा सांभाळ कसा करू? म्हणूनच मी एक स्थिर नोकरी शोधतोय, ज्यात किमान 10,000 रुपये महिना मिळतील. तेव्हाच मी लग्नाचा विचार करू शकतो. नाहीतर फक्त आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्न केलं तर मी माझ्या पत्नीला गरिबी आणि संघर्षाच्या आयुष्यात ढकलून देईन, आणि ते मी कधीच करू शकत नाही. काव्य त्याच्या निस्वार्थी विचारांनी भावूक होते. काव्य मनात म्हणते, काय अप्रतिम माणूस आहे हा. फक्त आईची इच्छा पूर्ण करणं नाही, तर आपल्या होणाऱ्या पत्नीचं आयुष्य सुखाचं असावं याचीही त्याला काळजी आहे. अशी माणसं खूप कमी असतात. माधव म्हणतो, तसं पाहिलं तर तुम्ही त्या झाडाखाली एकट्या काय करत होतात? सिल्क साडीमध्ये तुम्ही जणू एखाद्या मोठ्या समारंभातून आल्यासारख्या दिसत होतात. काही तातडीचं काम होतं का? माधव काळजीने म्हणतो, जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही. अजून तुम्ही पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीत. कृपया एखादा फोन नंबर द्या. मी तुमच्या कुटुंबाला फोन करतो. काव्य नजर खाली करते. तिचा आवाज दुःखाने भरलेला असतो. काव्य म्हणते, काही कारणांमुळे मी माझं घर कायमचं सोडलं आहे. कुणालाही फोन करण्याची गरज नाही. तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद, पण मी स्वतःची काळजी घेऊ शकते. माधव तिच्या आवाजातील वेदना ओळखतो. त्याला जाणवतं ती अडचणीत आहे आणि आता तिला बाहेर जाणं सुरक्षित नाही. माधव हळूवार म्हणतो, आता तुम्ही एकट्या बाहेर जाणं सुरक्षित नाही. कृपया थोडा वेळ इथेच थांबा, किमान पूर्ण ताकद परत येईपर्यंत. आणि माझी आई जागी झाली की तुम्ही तिलाही भेटू शकता. काव्याला तिथून निघायचं असतं, पण माधवच्या आईला, यशोदाला भेटण्यासाठी ती थोडा वेळ थांबण्यास तयार होते. काही क्षणांनी यशोदा डोळे उघडते आणि अशक्त आवाजात हाक मारते, माधव, मला थोडं पाणी देशील का? माधव लगेच तिच्याकडे धावतो. तिला हलकेच उचलून पाणी पाजतो. ती वर पाहते आणि तिची नजर काव्यावर पडते. सिल्क साडीमध्ये काव्याला पाहून यशोदा गैरसमज करत. तिला वाटतं की माधवने तिच्याशी लग्न करून तिला घरी आणलं आहे. तिच्या अंगावरची देखणी सिल्क साडी आणि तिचा शांत, सुसंस्कृत स्वभाव पाहून यशोदाला वाटलं की काव्य ही माधवची पत्नी आहे. हा विचार तिच्या मनाला प्रचंड दिलासा देणारा ठरला. अनेक दिवसांपासून ती आपल्या मुलाला दुःखात बुडालेलं पाहून व्याकुळ झाली होती. आता तिला वाटलं तो शेवटी आनंदाच्या दिशेने पाऊल टाकतोय, लग्नाच्या सोबतीच्या दिशेने. यशोदा काव्याकडे बोट दाखवत डोळ्यात आनंदाश्रू दाटलेले म्हणते, माधव, ही मुलगी कोण आहे? ती ती तुझी बायको आहे ना? माझ्या लेकरा. तिचा आवाज आनंदाने थरथरतो. अरे, शेवटी तुला तुझ्या आईचं दुःख समजलं का? तू माझं ऐकायचं ठरवलंस का? मी किती दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते, माहीत आहे का? सांग ना, तुमचं लग्न झालं आहे का आधीच, की माझ्यासमोर करायचं आहे? किती सुंदर आहे ही, जणू एखादी अप्सराच. काय नाव आहे हिचं? यशोदाच्या अशक्त शरीरात अचानक नवचैतन्य संचारलं. जे हातपाय आधी अशक्त होते त्यात आता ताकद आली. जणू आनंदानेच तिच्या अंगात पुन्हा जीव ओतला होता. औषधांनी जे साध्य केलं नव्हतं ते मुलाच्या लग्नाच्या विचाराने साध्य झालं. खरंच, मनाचं समाधान हेच सर्वात मोठं औषध असतं. पण माधव मात्र स्तब्ध झाला होता. आईचा गैरसमज त्याला हादरवून गेला. काव्या त्याच्यासाठी खूप आदरणीय होती, जणू एखादी देवताच. तिने त्याच्या आईचं प्राण वाचवलं होतं आणि त्याच्या आयुष्यात ती एक मार्गदर्शक प्रकाशासारखी होती. तिच्याबद्दल त्याच्या मनात केवळ आदर होता, प्रेम किंवा इच्छा नव्हती. तिला पत्नी म्हणून पाहणं त्याच्यासाठी अशक्य होतं. आईचं बोलणं त्याला अयोग्य वाटलं आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. पण त्याहून जास्त त्याला भीती वाटत होती. काव्याला या गैरसमजामुळे अपमानित वाटेल का? तो आईला सत्य सांगण्यासाठी तोंड उघडतो, पण तो काही बोलण्याआधीच यशोदाला जोराचा खोकल्याचा झटका येतो. त्या आवाजाने संपूर्ण खोली दणाणून जाते. माधव घाबरून जातो. तिचं अशक्त शरीर खोकल्याने हादरू लागतं. श्वास घ्यायला त्रास होतो.
त्या क्षणी त्याला आठवतं तिच्या औषधांची वेळ झाली आहे. जर औषध चुकलं तर तिची अवस्था आणखी बिघडेल. माधव घाबरून तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणतो, आई, थांबा जरा, मी आत्ताच औषध आणतो. उत्तराची वाट न पाहता तो स्वयंपाकघराकडे धावतो. माधव आत जाताच काव्य तिथेच उभी राहून यशोदाकडे विचारात पडून पाहत राहते. तिच्या मनात एक वेगळाच विचार जन्म घेतो, धाडसी आणि अनोखा. ती लगेच वळते आणि माधवच्या मागे जाते. तो औषध घ्यायला जातो तेवढ्यात ती त्याचा हात पकडते, घट्ट पण तातडीने. काही कळायच्या आत ती त्याला बाहेर घेऊन जाते. माधव तिच्या या वागण्याने गोंधळून जातो. त्याचं हृदय जोरात धडधडत असतं. ती रागावली आहे का? आईच्या शब्दांनी तिला दुखावलं का? तिला हा गैरसमज ओझं वाटतंय का? माधव हळू आवाजात तिच्या चेहऱ्यावर उत्तर शोधत म्हणतो, मला माहीत आहे, माझ्या आईला गैरसमज झाला. तिने साडी पाहून तुम्हाला माझी बायको आहात असं समजलं. जर तिच्या बोलण्याने तुम्हाला त्रास झाला असेल तर मी मनापासून माफी मागतो. कृपया तिच्यावर राग करू नका. काव्या हलकीशी जाणीवेची स्मितरेषा ओठांवर ठेवत म्हणते, तुम्हाला माफी मागायची गरज नाही, मला समजतं. पण आत्ता मला एक गोष्ट जाणवली. तुम्ही तिला कितीही औषधं दिलीत तरी तिचा खरा आजार शारीरिक नाही, तो तिच्या मनातल्या दुःखाचा आहे. आणि आज मी काहीतरी पाहिलं. जेव्हा तिला वाटलं की तुमचं लग्न झालं आहे तेव्हा ती अचानक जिवंत झाली. ती फक्त आनंदी नव्हती, ती पूर्ण बदलली होती. तिला ताकद औषधांनी नाही दिली तर आशेने दिली. म्हणून जर हीच आशा तिच्या बरं होण्याची किल्ली असेल तर मी ती तिला देईन. काही दिवसांसाठी मी तुमची पत्नी बनेन. माधव चकित होऊन श्वास अडखळत म्हणतो, काय? तुम्ही म्हणता आहात की आपण नवरा बायको असल्याचं नाटक करायचं? काव्या ठामपणे शांत अविश्वासाने म्हणते, विचार करा माधव, तुम्ही लग्न करत नाही कारण तुम्हाला एखाद्या मुलीला तुमच्या संघर्षात ओढायचं नाही. पण तुमची आई, तिचं सगळं आयुष्य एका स्वप्नावर अवलंबून आहे. आत्ता ती आजाराशी नाही तर निराशेशी लढते आहे. जर तिला वाटलं की तुमचं लग्न झालं आहे आणि त्यामुळे ती पुन्हा उभी राहू शकते तर ते करण्यासारखं नाही का? आणि ही फसवणूक नाही. आपण तिच्याशी वाईट हेतूने खोटं बोलत नाही आहोत ना, स्वतःच्या फायद्यासाठी. हे सगळं तिच्यासाठी आहे, तिला वाचवण्यासाठी. तुम्ही स्वतः पाहिलंत, तिचे डोळे, तिचा आवाज, तिचं मन. ती पुन्हा जिवंत झाली होती. आपण तिच्याकडून तो आनंद काढून घेऊ शकत नाही. ती क्षणभर थांबते, मग हलक्या आवाजात पुढे बोलते, माझ्या गावातही अशीच एक आजी होती. तिची एकच मुलगी होती आणि ते खूप गरीब होते. माझ्या मुलीचं लग्न होईल का या काळजीने ती आजारीच पडली. कोणतीच औषधं कामाला आली नाहीत. पण एक दिवस तिची मुलगी ज्या मुलावर प्रेम करत होती त्याला घरी घेऊन आली. तिने आईला सांगितलं की त्यांनी एकमेकांना निवडलं आहे. आईचा आशीर्वाद घेतला आणि तिच्या समोरच लग्न केलं. त्या रात्री अनेक वर्षांनी पहिल्यांदाच ती आजी शांत झोपली. तिला भविष्याची भीती उरली नाही. तिची मुलगी सुरक्षित आहे, प्रेमात आहे, तिची काळजी घेणारा कोणी आहे. काही आठवड्यात ती पूर्ण बरी झाली. औषधांमुळे नाही तर मनावरचं ओझं हलकं झाल्यामुळे. तुमची आई ही वेगळी नाही माधव. तिचं शरीर नाही तर तिचं मन कमजोर झालं आहे. कोणतीच औषधं तिला बरी करू शकणार नाहीत. पण जर तिला वाटलं की तिचं स्वप्न पूर्ण झालं आहे तर ती पुन्हा जगायला लागेल. ती फक्त चालेल नाही, धावेल. या जगात जेव्हा मन जखमी होतं तेव्हा त्याला प्रेम, आधार आणि विश्वासाची गरज असते. आत्ता तिला ह्याच गोष्टींची गरज आहे. माधव निशब्द होतो. त्याचा घसा दाटून येतो, डोळ्यांत पाणी तरळतं. तो इतका स्वतःच्या अडचणीत अडकला होता की आईच्या वेदनेची खोलीच त्याला कळली नव्हती. माधव कंप पावलेल्या आवाजात डोळे पुसत म्हणतो, काव्या, तुमचं माझ्याशी काही नातं नाही, कोणतीही जबाबदारी नाही. तरीही तुम्ही माझ्या आईसाठी हे सगळं करायला तयार आहात. तुम्ही तिचा विचार स्वतःच्या आईसारखा करत आहात. पण मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही. आधीच मी तुमच्यावर खूप उपकाराचं ओझं आहे. तुम्ही माझ्या आईचं ऑपरेशन करून घेतलं आणि आता तुम्ही तिच्या काळजीसाठी हेही करायला तयार आहात. तुमचा विचार खूप योग्य आहे आणि मला खात्री आहे की तो उपयोगी पडेल. पण मी तुम्हाला या सगळ्यात ओढू शकत नाही. काव्या हसत म्हणते, तुम्ही एवढा का विचार करता आहात? माझ्यासाठी हे काही ओझं नाही, फक्त काही दिवसांचं नाटक आहे. त्यात काय एवढं मोठं आहे? माधव म्हणतो, प्रश्न तो नाही. तुम्हाला कसं समजावू? तुम्ही तरुण आहात, आयुष्याच्या सुंदर टप्प्यात आहात. तुम्ही नववधूसारख्या दिसता. जर तुम्ही माझ्या घरी माझी पत्नी असल्याचं नाटक केलं तर कदाचित माझी आई बरी होईल. पण त्यानंतर तुम्हाला खूप अडचणींना सामोरं जावं लागेल. तो पुढे स्पष्ट करतो,
यानंतर तो काय म्हणतो हे बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.